परब साहेब, हा तुम्ही झाले की निघताय? पॅड बांधले नव्हते ना, मला वाटलं दुसरा बॅट्समन जाणार आहे. काय प्रॉब्लेम नाही, इकडे आहेत रेडी सगळे, सदाभाऊ आहेत रेडी. तुम्ही तयार आहे ना? तुम्ही बोलणार म्हणून मी जरा अभ्यास करत होतो. सभापती महोदय, तयारी करायला वेळ पाहिजे का? नाही तयारी रात्रभर केली आहे. तयारी ऐकणारे कोण आहेत ते बघतोय पहिले. तुम्ही नाही, महापालिकेची तयारी करायची गरज नाही, ती रात्रभर बघतोच आहे. नाही. सभापती महोदय, विरोधी पक्षातर्फे मांडलेल्या 260च्या प्रस्तावावरती चर्चा करण्यासाठी मी उभा आहे. आता ह्या प्रस्तावावरती चर्चा करताना खरोखर जड अंतकरणाने चर्चा करतोय, कारण मी याच्यातल्या 3च मुद्द्यांवरती फक्त बोलणार आहे. त्याच्यातला जो पहिला मुद्दा जो आहे हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारीमध्ये झालेला गैरव्यवहार, अशी सुरुवातच आहे या प्रस्तावाची. आता ह्या प्रस्तावाची सुरुवात करताना महायुतीचं सरकार आलं, हे सरकार भावनांवरती देवाच्या आशीर्वादाने, देवाभाऊंच्या प्रयत्नाने, असं सगळ्यांच्या ताकदीने हे सरकार आलं. आणि या सरकारमध्ये लोकांनी ज्या वेळेला मतं टाकली त्यावेळेला एका आस्थेने टाकली की राम जन्मभूमीचा विषय आपण घेतला, सगळ्या वेगवेगळ्या देवतांना खाली आणलं आणि देवतांच्या आशीर्वादाने आपलं सरकार बहुमतात आलं. परंतु सरकार ज्याच्या आशीर्वादावरती आलं, ज्याच्यामुळे हे सरकार बसलंय, त्या देवांच्याच बाबतीमध्ये सरकारने अशा पद्धतीचं वर्तन केलेलं आहे जे मी आता सांगणार आहे. आपल्या मराठीत खरं म्हणजे आता जाऊ दे, आता सकाळी सकाळी मला त्या भाषेत जायचं नाही आहे, परंतु आपल्याकडे एक म्हण आहे की पुरोहित माजला की पुढे काय करतो ते मी आता सकाळी सकाळी सांगतो ते इच्छित नाही, पण तशा प्रकारचं एक साधारण वर्तन झालेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की राम जन्मभूमीचा विषय सध्या किती गाजतोय की ज्या रामाच्या जीवावरती सरकार आलं तिकडच्याच दानपेट्या लुटल्या गेल्या आहेत. आणि असं असताना आता 2027मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होऊ घातलाय. आता कुंभमेळा म्हणजे महाराष्ट्रासाठी एक अशी पर्वणी आहे की ज्याच्या निमित्ताने जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्र पोचणार आहे. कारण कुंभमेळा आपल्याकडे येतो ज्या वेळेला त्यावेळेला त्याचं आयोजन जसं उत्तर प्रदेशमध्ये आत्ता झाला, त्याची चर्चा अख्खे जगभर होते. तशी ही चर्चा आत्ता कुंभमेळ्याची आपल्या जगभर होणार आहे. परंतु हा कुंभमेळा करण्यासाठी, लोकांच्या सुखसोयींची सगळी काळजी घेण्यासाठी सरकारने हजारो कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. हजारो कोटी. पण हे हजारो कोटी कोणाच्या घशात जाणार आहेत, कोणाच्या खिशात जाणार आहेत, कोण ह्या पैशाचा फायदा घेणार आहे? भाविकांसाठी ज्या गोष्टीची पैशाची सरकारने तरतूद केली आहे, हे पैसे हे कंत्राटदार लुटणार आहे, त्याचं हे उदाहरण आहे. सभापती महोदय, माझ्याकडे हे जे काही GR आहेत, आपल्याला माहिती आहे की 7,000 2,270 कोटीचं नाशिक जिल्ह्याच्या विविध रस्त्यांचं टेंडर निघालं. हे 2,270 कोटी हे नाशिक जिल्ह्याच्या फक्त एकट्या नाशिक जिल्ह्यासाठी ह्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठीचे वेगवेगळ्या रस्त्यांची टेंडर निघाली. ही टेंडर होती किती? पहिल्या स्लॉटमध्ये 10, दुसऱ्या स्लॉटमध्ये 6, रिंग रोडची आणखीन 7, अशी वेगवेगळी टेंडर निघाली. ही पहिल्या 10 आणि 6 मध्ये ज्याला कार्टल म्हणतात, ज्याला रिंग म्हणतात,
कशा पद्धतीची रिंग तयार केली गेली, म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण कशा पद्धतीने तयार केलं जातं आणि ते तयार करण्याची जबाबदारी कोणावर असते. आता मी हे जे बोलतोय त्याला आधार काय, की कशा पद्धतीने रिंग केली जाते, रिंग कशाला म्हणतात, तुमची डेफिनेशन रिंगची काय, या सगळ्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. आता तिथे असलेले प्रमुख कोण, तिथे जे कलाकार बसलेले आहेत हे सगळे रिंग करणारे, याच्यातला प्रमुख हा प्रशांत आवटी, मुख्य अभियंता, हा प्रमुख माणूस. हा ठरवतो की आता एवढे 2270 कोटी रुपये आलेत, हे 2270 कोटी रुपये कोणाकोणाच्या खिशात कसे कसे टाकायचे. आणि मग तो एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला पकडतो. मग त्याने कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला पकडला, त्याने हर कन्स्ट्रक्शनचे विलास बिरारी याला पकडलं आणि ह्या दोघांनी मिळून ही रिंग तयार केली. आता रिंग कशाला म्हणतात, रिंगची डेफिनेशन आपण जे 27/9/2018 आपण एक GR काढलेला आहे. ह्या GR मध्ये आपण वेगवेगळे डेफिनेशन दिले आहेत की कशाला काय म्हणायचं. त्याच्यामध्ये आपलं जे कलम आहे ते कलम 452 4.5.2 ज्याच्यामध्ये रिंगची डेफिनेशन दिलेली आहे. रिंगची डेफिनेशन काय, बऱ्याचदा एक निविदा उघडण्याच्या वेळी पात्र असलेला कंत्राटदार दुसऱ्या निविदेच्या वेळी सुद्धा अपात्र ठरवण्यात येतो. याला कदाचित कंत्राटदाराचे संगनमत कार्टेल फॉर्मेशन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव ज्यांनी देशात, राज्यात, सार्वजनिक विभागात सक्षमपणे कामाच्या स्वरूपात, जसे की इमारतीच्या कामासाठी इमारतीचे समतुल्य काम, पुलाच्या कामासाठी पुलाचे समतुल्य काम, रस्त्याच्या कामासाठी रस्त्याचे समतुल्य काम असे केलेले आहे, अशा कंत्राटदारास निविदा किरकोळ कारणास्तव जसे की PTC, मशिनरी, आयकर कागदपत्रे, सिमिलर वर्क कंडिशन यांच्यासाठी अपात्र ठरवण्यात येऊ नये. याचा अर्थ काय, की मी एक कॉन्ट्रॅक्टर आहे, मी जर ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एका निविदेमध्ये मी पात्र ठरलो, आता तुमच्या 16 निविदा आहेत, तर मी एकामध्ये पात्र ठरलो तर मी दुसऱ्यामध्ये आपोआप पात्र ठरायला पाहिजे. तुमच्या या डेफिनेशन प्रमाणे मला अपात्र करता येत नाही. मला एका निविदेमध्ये पात्र केलं तर माझ्याकडे जे पात्रतेचे निकष आहेत ते मी पूर्ण केले, त्याच्यामुळे मला अपात्र करता येत नाही. दुसऱ्या गोष्टीमध्ये मला अपात्र करता येत नाही. परंतु ह्या लोकांची तुम्ही सिस्टीम बघितली की कशा पद्धतीने या लोकांनी ह्या 16 टेंडरमध्ये कसे कसे लोक कुठे कुठे पात्र केले आणि कुठे कुठे अपात्र केले. आता पहिलं जर एक उदाहरण तुम्हाला सांगायचं दिलं तर SM अवताडे ही जी कंपनी आहे, हा 131.73 कोटीच्या कामामध्ये पात्र ठरतो आणि 73.27 कोटीच्या कामामध्ये तो अपात्र ठरतो. तुमचा GR काय सांगतो की तुमच्या 16 निविदा निघालेल्या आहेत, एका ठिकाणी तुम्ही जर पात्र असाल तर दुसऱ्या ठिकाणी देखील तुम्ही पात्र व्हा. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायचं तर नंतरची गोष्ट आहे, पण माझा पात्रतेचा निकष जे माझं लिफाफा उघडला जातो त्या लिफाफ्यामध्ये मी पात्र ठरायला पाहिजे. मग तुम्ही एका ठिकाणी ह्याला पात्र केलं SM अवॉर्डीला, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही अपात्र केलं आणि मग तुम्ही जर तो माझा पात्रतेचा निकष अपात्र केला तर तुम्ही माझ्या या GRचं व्हायोलेशन केलं असं माझं म्हणणं आहे. मग याला रिंग कार्टेल म्हणतात. अशी दुसरं उदाहरण BR भदाणे बिडकॉम LLP ही कंपनी 34.5 कोटी कामाला पात्र ठरते आणि 26.19 कोटी कामाला अपात्र ठरते. म्हणजे परत तुमच्या 2018च्या GRला तुम्ही कार्टेल फॉर्मेशनमध्ये तुम्ही परत ह्याच्यामध्ये बसताय. तिसरी कंपनी फॉर्कन इन्फ्रा ही कंपनी 36.40 कोटीच्या कामाला पात्र ठरते आणि 26 कोटीच्या कामाला अपात्र ठरते. हे सगळं करताना
तुम्ही हे मी माझ्याकडे सगळ्या या 16 कंपन्यांची पूर्ण लिस्ट आहे त्याची, आणि हे काय माझे कागद नाही, तुमचे PWDचेच कागद आहेत. याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही लिहिलेलं आहे. आता हे करताना नियम काय करायला पाहिजे, ज्या वेळेला तुम्हाला पहिला निविदा सादर होते, त्याच्यानंतर आर्थिक देयकाचा लिफाफा क्रमांक 2 उघडला जातो, त्याच्यानंतर तुम्ही त्याला पात्रता अपात्र जे काय तुम्ही पात्र अपात्र करायचा, परंतु त्याला अपात्र करायच्या अगोदर एक हिअरिंग द्यावी लागते. कशासाठी, की बाबा तुला अपात्र करतोय, तुम्हाला वेबसाईटवर टाकावं लागतं. आणि हे सगळं मी नाही म्हणत आहे, तुमचा 2018चा GR म्हणतोय. किती लोकांना तुम्ही अपात्रतेची हिअरिंग दिली, किती लोकांना तुम्ही वेबसाईटवरती टाकलं, एकालाही हिअरिंग दिलेली नाही, एकाला तुम्ही अपात्र केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही कार्टल केलंय हे सांगायला आता कुठल्या माणसाची गरज नाही, माझी तर बिलकुल नाही. कोणी रस्त्यावरचा माणूस देखील सांगू शकतो की कशा पद्धतीने कार्टल झालंय. पुन्हा कार्टल करणाऱ्या लोकांची नावं सांगितली, मुख्य अभियंता प्रकाश आवटी आणि हर कन्स्ट्रक्शन या लोकांनी बसून वाटले. पुन्हा हे जे लोकांनी वाटलेले आहेत या लिस्टमध्ये तुम्हाला, आता मी हे सगळं तुम्हाला आकड्यासकट वाचून दाखवतो किंवा आपल्याकडे पाठवत होते, परंतु ज्या कंपनीला इकडे म्हणजे समजा टेंडर नंबर 1 मध्ये तुम्ही त्याला अपात्र केलंय, त्याला टेंडर नंबर 5 मध्ये पात्र केलंय. म्हणजे सिस्टीम बघा, पहिल्या टेंडरमध्ये समजा 1, 2, 3 आलेत, बरोबर, तर एकाला पहिल्या टेंडरमध्ये पात्र, दोघांना अपात्र. तेच लोक 4थ्या नंबरला एक पात्र, बाकीचे अपात्र. तेच 8व्या नंबरला तिसरा पात्र, बाकीचे अपात्र. याला तुम्ही काय म्हणणार, याला कार्टल म्हणणार, याला तुम्ही रिंग म्हणणार. आता हे जे केलेत, आता ह्याच्यातनं पण जे कोण उरले या लोकांना तुम्ही पाठवले कुठे, या लोकांना तुम्ही पाठवले रिंग रोडच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये. एक रिंग रोडचं नवीन टेंडर निघालं, ह्या रिंग रोडच्या टेंडरमध्ये तुम्ही त्यांना सगळ्यांना, ज्यांना इथे संधी मिळालेली नाही त्यांना रिंग रोडमध्ये संधी मिळाली. काय स्कीम आहे गव्हर्नमेंटची हो. मग तुम्ही जे जे कॉन्ट्रॅक्टर बसवलेले आहेत, जे जे कॉन्ट्रॅक्टर ठरवलेले आहेत, त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांची कशी व्यवस्था करायची हे सगळं तुम्ही अगदी बसून ठरवलेलं आहे. तुमच्या या 2018च्या GRला केराच्या टोपलीत टाकलेलं आहे. ही केराची टोपली तुम्ही कधीतरी बघणार आहात की नाही, याच्यात कुठले कुठले कागद गेलेत, कोण हे करते. मी मंत्री महोदय आपल्यावरती माझा बिलकुल आक्षेप नाही. त्याचं कारण मला माहिती आहे की या सगळ्याला तुमचा आशीर्वाद असेल असा माझा आरोप नाही. परंतु आपल्या नजरेखाली जर हे होत असेल, आणि माझं म्हणणं आहे, अरे लुटा, महाराष्ट्र तर लुटताय, अरे पण देवाला तर सोडा. सिंहस्थ कुंभमेळा हे आपल्या श्रद्धेचं स्थान आहे. लाखो लोक तिथे येणार आहेत, हजारोने पूजा होणार आहेत. या देशाचा जो मूळ गाभा आहे, ज्या धर्मावरती हे हिंदू राष्ट्र म्हणतात, आणि हिंदू धर्माचं श्रद्धास्थान असलेलं नाशिक, तिकडे तुमचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर भ्रष्टाचार करतायत. तिकडे तुम्ही कार्टल करून टेंडर वाटताय. ही टेंडर एकाला नाही मिळालं तर दुसऱ्याकडे, दुसऱ्याला नाही मिळालं तर तिसऱ्याकडे. NHGच्या धर्तीवरती ही जर टेंडर मागवली असती तर किमान ह्या सगळ्या 2270 कोटीपैकी किमान तुमचे 350-400 कोटी रुपये वाचले असते. आता तुम्ही इस्टिमेटेड कॉस्ट दिली आहे ना, त्याच्यापेक्षा 4% अभाव गेली आहे सगळी टेंडर. ही सगळी टेंडर काढून बघा, आणि पाहिजे असेल ना तर मला विटनेसला बोलवा, मी तुम्हाला अगदी एक एक कागद मी रात्रभर वाचून तयारी करून बघितलं. आणि ह्याच्यामध्ये तुम्हीच तुमच्या डायरेक्शन ज्या दिलेल्या आहेत, 2018चा तुमचा GR आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही नमूद केली आहे की रस्त्याचं काम वाटप करताना कुठला नियम लावायचा, कार्टल होऊ नये म्हणून काय काय करायचं. कुठल्याही मोठ्या कंपन्या नाही आहेत याच्यामध्ये. नाही, ह्याच्यामध्ये ज्याला क्वालिटी, दर्जा, ज्याला AAA रेटिंग असतं अशी एक पण कंपनी नाही. 2270 कोटीचं टेंडर आहे आणि त्याच्या AAAचा कोण नाही. हे सगळे चालू कंपनीवाले सगळे. ह्या टेंडर कंडिशन कशा सेट केलेल्या आहेत ह्या तुम्हाला मी तरी सांगायला नाही पाहिजे. तुमच्याकडे एवढे सगळी यंत्रणा आहे, कशा पद्धतीने केलं जातंय तुम्हाला का मी सांगायला पाहिजे. परंतु ज्या पद्धतीने देवाच्या इकडे तुमचा भ्रष्टाचार चालतोय, कधी कोण तुम्हाला माफ करेल.
ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये चालला हे तर मी फक्त आता 2 म्हणजे रस्त्याची टेंडर, रिंग रोडच्या बाबतीत अजून मी गेलेलोच नाही आणि अजून 1300 कोटीचं महानगरपालिकेच्या रस्त्यांचं टेंडर यायचंय. हे जर आता रोखलं नाही, हे सगळं कार्टल करून हे तुमचं नाव इतकं खराब करून टाकणार आहे. माझ्याकडे फोटो आहेत, जी काय कामं झाली. आता ही कामं होऊन किती दिवस झाली, रस्त्याला तडे गेलेत. या लोकांसाठी तुम्ही सगळी डिपार्टमेंट चालवताय. अरे सिंहस्थ मेळा अजून सुरू नाही झालाय, अजून काम फक्त जे सुरू झालंय ते काम सुरू पूर्ण व्हायच्या अगोदर जे काम झालंय त्याला तडे गेलेत. हे माझ्याकडे सगळे फोटो आहेत, पाठवतो आपल्याकडे, आपल्यापर्यंत पोचतील. आणि अशा पद्धतीचं टुकार कामासाठी आपण हजारो कोटी रुपये या कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या खिशात घालताय. राजे, आपल्याकडनं तरी आम्हाला फार अपेक्षा आहेत. आपण हे मान्य कराल असं मला बिलकुल वाटत नाही आणि आपला आशीर्वाद तर यांना बिलकुल असता कामा नये, तो नाही असा माझा समज आहे. पण ह्या लोकांवर जर काय कारवाई झाली नाही तर नाईलाज असता असा आमचा समज होईल की हे सगळं आपल्या आशीर्वादाने चाललेलं आहे म्हणून. आणि म्हणून आपल्याकडनं आमची फार मोठी अपेक्षा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्टल, मी तुम्हाला सगळी 16च्या 16 टेंडर, या 16 टेंडरमध्ये कोण कोण क्वालिफाय झाले, कोण कोण डिस्क्वालिफाय झाले, जे डिस्क्वालिफाय झाले ते दुसऱ्या टेंडरमध्ये कसे क्वालिफाय झाले, ते तिसऱ्या टेंडरमध्ये कसे डिस्क्वालिफाय झाले. तुमचा नियम असा आहे की तुम्हाला डिस्क्वालिफाय करता येत नाही. तुम्हाला L1 करायचंय की नाही हा वेगळा क्रायटेरिया आहे, पण क्वालिफाय तर करणं, माझ्याकडे जे बेसिक जे माझ्या डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावरती मला तुमच्या नियमाप्रमाणे क्वालिफाय करणं हे तुमचं कामच आहे. मग कार्टल करणाऱ्या लोकांना तुम्ही सोडणार काय? या कार्टल करणाऱ्या लोकांचं करणार काय? आणि म्हणून माझी स्पेसिफिक मागणी आहे, हे 2270 कोटीचं टेंडर आहे, याच्यामध्ये आपल्याला SIT नेमावीच लागेल. आपल्याला ह्यांची उत्तरस्तरीय चौकशी करावी लागेल. हे कार्टल केलं कोणी? हे प्रशांत औटी, हे याला जबाबदार आहे. हा हर कन्स्ट्रक्शनचा सुनील बिलोले, हा त्याला जबाबदार आहे. आज कुठेही तिकडे गेलात, कोणी माणूस तिकडे गेलात तर पहिले या दोघांकडे भेटायला पाठवतात, यांच्याकडे जा, यांचा सिग्नल घेऊन या. मग मला पण महाराष्ट्रात काय चालतं ते माहिती आहे. मी देखील कित्येक वर्ष आमदार म्हणून काम करतोय, मला या सगळ्या डिपार्टमेंट. पण किमान धर्माच्या ठिकाणी जिकडे आपली श्रद्धा लागलेली आहे अशा जागांना तरी सोडा. आम्ही नेहमी सांगतो, आता मी म्हणून म्हटलं आज सकाळी सुरुवात करतोय, फार काय चुकीचे शब्द तोंडून जाऊ नये अशा फार प्रयत्न करतो. पण कुठले पैसे खायचे याचा तरी काहीतरी तारतम्य ठेवा. पैसे खा, त्याला काहीतरी कुठली तरी काहीतरी काय म्हणतात त्याला, पैसे खाण्याला कुठल्या पैसे खातोय त्याचं उत्तर तरी व्यवस्थित वरती देता येईल. अरे जो वरती तुम्हाला प्रश्न विचारणार आहे त्याचेच पैसे खाताय तुम्ही त्याच्या कामामध्ये, आणि तुम्हाला कोण विचारणार नाही असं वाटतंय तुम्हाला? काय चाललंय काय सभागृह? आणि याला कोणी विचारू दे. म्हणून मंत्री महोदय, आपल्याकडनं माझी अपेक्षा आहे की याच्यामध्ये आपण उच्चस्तरीय चौकशी लावून SIT याच्यामध्ये फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. फौजदारी गुन्हा दाखल करून याच्यामध्ये जेवढे अधिकारी, एवढे कॉन्ट्रॅक्टर या कार्टलमध्ये गुंतलेले आहेत यांना शिक्षा केली तर आम्हाला असं वाटेल की आपण त्या खात्यामध्ये निर्भीडपणे काम करताय. नाहीतर हे खातं बदनाम खातं आहे, हे तुम्हाला बदनाम करून टाकेल. तुमची जी इमेज तशी नाही आहे. तुमची इमेज महाराष्ट्रात खूप चांगली आहे. आम्ही देखील तुम्हाला कित्येक वर्ष ओळखतो. आमचं तुमच्या बाबतीमध्ये बिलकुल आजही असं मत नाही आहे. पण ह्या प्रकरणात तुम्ही असं मत होऊ देऊ नका की तुमच्या आशीर्वादाने हे सगळं चाललंय. आणि त्याच्यामुळे ही माझी पहिली मागणी आहे तुमच्याकडे की ह्या बाबतीमध्ये फक्त मी आज नाशिकचाच उल्लेख केलेला आहे. माझ्याकडे बऱ्याचशा प्रकरणं आहे, पण हे सगळं परत परत उघडल्यामध्ये काय नाही. देवाच्या ठिकाणी जर तुम्ही सोडणार नसाल तर बाकीच्या ठिकाणी स्मशानभूमीच्या वगैरे कामात तर तुम्ही काय कराल? तिकडचे जाणारे रस्ते बिस्ते काय कराल याच्या बाबतीत न बोललेलं बरं. मी आता बाकीच्या कुठल्याही विषयावर बोलत नाही, कारण सगळेच लोक ह्या विषयावरती बोलले आहेत. कॉन्ट्रॅक्टरची बिलं मिळत नाही आहेत, पर्सेंटेज दिल्याशिवाय बिलं निघत नाही आहेत, कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहे. वेगवेगळे विषय आहेत PWDचे. या सगळ्यावरती बोललो तर पूर्ण दिवस ही 2.5 तासाची चर्चा नाही, 2.5 दिवसाची चर्चा ठेवावी लागेल. असं एक खातं आहे PWD की जिकडे फक्त खातं आहे, काम काहीच नाही आहे.
इतकी वाईट परिस्थिती आहे या पीडब्ल्यूडीची. आपण नेहमी सांगतो की एवढे पैसे मिळणार आहे डिपार्टमेंटला. मला त्या खात्याची परिस्थिती माहिती आहे. अधिकाऱ्यांकडे गेलो तर अधिकारी सांगतात पैसे नाही आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते म्हणतात 5% दिल्याशिवाय तुझी बिलं काढत नाहीये. कित्येक कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहेत. मध्ये मध्ये कॉन्ट्रॅक्टर लोक संप करतात. असं खातं आहे की इकडे तुम्ही दररोज विकासाच्या गप्पा करताय, दररोज सांगताय की एवढा विकास, एवढा हे, एवढा ते, तेवढा ते, आम्ही हे करतोय ते करतोय. अरे आहेत कुठे पैसे? तुम्ही 3 ट्रिलियनच्या गप्पा मारताय आणि कॉन्ट्रॅक्टरची बिलं देत नाहीये. कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहे. आणि जिथे पैसे आलेत, आता सिंहस्थला पैसे आलेत, कारण हे पैसे यायलाच पाहिजेत, कारण आपलं नाक लागलंय 2027ला. जर सिंहस्थ आपण जर व्यवस्थित आयोजित करू शकलो नाही तर महाराष्ट्राची इब्रत जाणार आहे. आणि म्हणून तिकडे पैसे आलेत, म्हणजे या पाणवठ्यावरती भरपूर पाणी आलेलं आहे. आता ते कसं काढून घ्यायचं याच्यावरती कॉन्ट्रॅक्टर लोकांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ लागलेली आहे. त्यामुळे ते काम हे आपल्याला मंत्री महोदयांना करायचं आहे. आणि म्हणून माझी पुन्हा एकदा मागणी आहे, उच्चस्तरीय चौकशी SIT नेमून याच्यामध्ये जे दोषी असतील फौजदारी गुन्हा दाखल करा. आणि याच्यामध्ये ज्या चोर लोकांनी हे काम केलेलं आहे, कार्टल केलेलं आहे, हे कार्टलची शिक्षा देणं ही तुमची जबाबदारी आहे. ती तुमच्यावर सोडतो आणि मी दुसऱ्या विषयाकडे जातो. दुसरा विषय मुंबई महानगरपालिका. मुंबई महानगरपालिका हा विषय तर जसं ताईंनी